ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पारनेर तालुक्यामध्ये आमदार काशीनाथ दाते यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना प्रमाणपत्रकांचं वाटप करण्यात आलंय। तालुक्यातील बांधकाम कामगारांच्या प्रश्नांची आणि समस्यांची तड लावण्यासाठी यापुढील काळामध्ये सातत्याने प्रयत्न केले जातील। तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजना थेट कामगारांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं प्रतिपादन आमदार काशीनाथ दाते यांनी केले। पारनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या बांधकाम कामगारांचे प्रमाणपत्र वाटप सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते। यावेळी त्यांच्या हस्ते पात्र कामगारांना अधिकृत प्रमाणपत्रकांचं वाटप करण्यात आलं। यावेळी मार्गदर्शन करताना आमदार दाते यांनी तालुक्यातील दलाल आणि एजंटना कडक इशारा दिला। ते म्हणाले की काही एजंट तालुक्यामध्ये बांधकाम कामगारांची आर्थिक लूट करतायत, अशा तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत आहेत। गोरगरीब कामगारांना कोणीही त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास अशा लोकांवरती तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी कामगारांनी कोणत्याही एजंट किंवा दलालाला पैसे देऊ नयेत। सर्व शासकीय योजनांचा लाभ हा थेट कामगारांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे। यासाठी कामगारांनी स्वतः जागरूक राहणं गरजेचं आहे। बांधकाम कामगारांच्या हितासाठी प्रशासन आणि शासन स्तरावरती पाठपुरावा करून त्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील, अशी ग्वाही देखील यावेळी देण्यात आली आहे। कार्यक्रमासाठी तालुक्यातील विविध पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं बांधकाम कामगार उपस्थित होते। आमदार दाते यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे कामगारांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। राज्य सरकारच्या कामगार विभागामार्फत जे काही बांधकाम कामगार म्हणून जे काही नोंदी केल्या जातात, त्या नोंदी आतापर्यंत बऱ्याचशा वेगवेगळ्या सेतूवर वेगवेगळ्या एजंटच्या मार्फत त्या ठिकाणी नोंदी झालेल्या आहेत। काही बांधकाम खात्याच्या काही अधिकाऱ्यांच्या मार्फत देखील नोंदी झालेल्या आहेत। ज्यांना बांधकाम कामगार म्हणून नोंदलं गेले त्यांच्या बाबतीमध्ये बांधकाम मंत्रालयानं एक ट्रेनिंग ठेवलं होतं। त्या ट्रेनिंगला जे बांधकाम कामगार त्या ठिकाणी हजर राहिले त्यांना शासनाकडून त्यांचं ट्रेनिंग पूर्ण झाले अशा पद्धतीचं एक सर्टिफिकेट त्या ठिकाणी दिलं जाणार आहे। आणि जे सर्टिफिकेट दिलं जाणार आहे ते सर्टिफिकेटच्या जवळपास या पारनेर तालुक्यातील आणि इतरही तालुक्यातील जवळपास 3500 सर्टिफिकेट्स हे कामगार आयुक्तांनी माझ्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी पाठवले आहे। ते सगळ्या लाभार्थ्यांना या ठिकाणी बोलवून ते प्रत्यक्षपणे त्यांना देण्यासंदर्भामध्ये निर्णय झाला। बांधकाम कामगाराच्या नोंदणी करत असताना बरेचसे गैरप्रकार झाले असं शासनाच्या निदर्शनास आलेलं आहे। आणि त्याच्यामुळं बांधकाम मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब यांनी सक्त सूचना त्या बांधकाम विभागाला दिल्या की जे कोणी बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत आहेत त्यांना जे हे ट्रेनिंगचे सर्टिफिकेट आहे, जे सर्टिफिकेट वाटण्याच्या जबाबदारी ही प्रत्येक मतदारसंघातल्या लोकप्रतिनिधींवर द्यावी अशा पद्धतीच्या सूचना आल्या। त्या सूचनेप्रमाणे माझ्याकडे या कार्यालयामध्ये 3500 सर्टिफिकेट्स या ठिकाणी पाठवले गेले आहेत। याच्यानंतरही काही पाठवले जाणार आहेत। तर हे 3500 सर्टिफिकेट वाटत असताना माझ्या देखील अनेक अडचणी लोकांच्या लक्षात आल्या। अनेक महिलांनी, अनेक पुरुषांनी तक्रारी देखील केल्या की आमच्याकडनं आवाजचे सव्वा पैसे उकळले जातात, तुम्हाला हा लाभ मिळवून देतो, तो लाभ मिळवून देतो आणि तुम्ही एवढे पैसे द्या, तेवढे पैसे द्या, काही 1000, काहींच्या 1500 अशा पद्धतीचे पैसे घेतले गेलेले आहेत। आणि या समाजामध्ये जे दलाल किंवा एजंट आहेत हे एजंट वेगवेगळ्या पद्धतीनं महिलांना पटवून अशा पद्धतीनं पैसे काढतायत। आणि हे सगळ्या तक्रारी गेल्यामुळंच हे सर्टिफिकेट वाटपासाठी इथं माझ्याकडे आलेले आहेत। मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मुद्दा म्हणून 400-500 लोकांना या ठिकाणी बोलवतोय आणि त्या प्रत्येकाला समजून सांगू की ह्या सर्टिफिकेटचं काय पुढे तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं, त्याच्यावर काय लाभ मिळणार आहेत, त्या लाभाचे सुद्धा त्या ठिकाणी त्यांना सूचना मी सांगतोय। आणि उद्या हे सर्टिफिकेट मिळाल्यानंतर दरवर्षी रिन्यू करायचे। ते रिन्यू झालं तर याच्यावर जे बांधकाम कामगार म्हणून जे लाभ मिळतात ते लाभ तुम्हाला कंटिन्यू मिळतील अशा पद्धतीचं मार्गदर्शन मी त्यांना करतोय। आजही त्यांना पुन्हा सांगतो की अजूनही कुणी म्हणत असेल इकडं आमच्याकडे या तिकडे या, मला आजही कळलं की काही ठिकाणी महिलांना आणि कामगारांना त्या ठिकाणी निरोप पाठवून कार्यकर्त्यांच्या मार्फत बोलवून त्यांना त्या ठिकाणी बोलून दुसरं जे प्रोव्हिजनल सर्टिफिकेट आहे
ते सर्टिफिकेट तिथे वाटलं जाणार आहे. मी कामगार उपायुक्त डिसले साहेब यांच्याशी चर्चा केली. ते म्हणे असं सर्टिफिकेट ओरिजिनल सर्टिफिकेट दुसरं कोणालाही वाटता येणार नाही, ते फक्त आपण इथंच दिलेलं आहे. तरी त्यांना मी सांगितलं की काही ठिकाणी असे लोकांना फसवलं जात आहे, तर त्यांनी सांगितलं की त्याचा काही उपयोग होणार नाही, ते काही ऑनलाईन घेतले जाणार नाही. जे सर्टिफिकेट आपण या ऑफिसमधून वाटले तेच ऑनलाईन होणार आहे. त्याच्यामुळं असे काही मला जर काही कामगार असे किंवा कामगार महिला आमच्या अशी जर त्यांची कदाचित फसवणूक कोणी दिशाभूल करत असेल, तर मला तुमच्यामार्फत त्या सगळ्यांना आवाहन करायचे की ते संपूर्ण चुकीचं आहे, तो गैरप्रकार आहे. त्या गैरप्रकाराला आपण बळी पडू नका. हे जे ओरिजिनल सर्टिफिकेट आहे ते माझ्याच कार्यालयात आहे आणि ते सर्टिफिकेट माझ्या कार्यालयातून घेऊन गेल्यानंतरच ते ऑनलाईन केलं जाणार आहे. विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर.